तर 3 शिरे 6 हात असं म्हणता क्षणी दत्ताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. कारण आपल्याकडे प्रत्येक मूर्तीचं वैशिष्ट्यच तसं आहे. जसं विठोबा म्हणलं की हात कटीवर आणि उभा विटेवर हे डोळ्यासमोर येतच, किंवा गणपती बाप्पा म्हणलं की हत्तीचं मस्तक हे डोळ्यासमोर आलंच म्हणून समजा. तर असं प्रत्येक मूर्तीचं जसं वैशिष्ट्य आहे तसेच आमचे हे दत्तगुरू आहेत. तर 3 शिरे 6 हात, ही 3 शिरं कोणाची आहेत, ही 3 मस्तकं कोणाची आहेत, तर अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर त्यांच्या ठिकाणी सत्व, रज, तम हे 3 गुण प्रत्येकाच्या ठिकाणी दिसतात. म्हणजे प्रत्येकी एक गुण. ब्रह्माच्या ठिकाणी रजोगुण, विष्णू हा सत्वगुणी आहे, तर शिव हा तमोगुणाचं लक्षण आहे असं म्हणलेलं आहे. आणि उत्पत्ती, स्थिती, लय हे घडवणारे हे 3 आहेत. म्हणजे ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णू जगाचं पालन पोषण करतो आणि महेश हा संहार करणारा आहे, असंही वर्णन आहे. तर गॉड हा शब्द जर तुम्ही पाहिलात तर 3 अक्षरं आहेत, GOD. तर G फॉर जनरेशन, O फॉर ऑब्झर्वेशन आणि D फॉर डिस्ट्रॉय. तर टू जनरेट, टू ऑब्झर्व आणि टू डिस्ट्रॉय अशीच त्यांची कार्य आपल्याला या एका शब्दामध्ये, या 3 अक्षरांमध्ये दिसून येतात. तर 3 शिरांबद्दल आपण बोललो. हे 6 हात कोणाचे, तर याच 3 देवांचे आहेत. 2 हात ब्रह्माचे, 2 हात विष्णूचे आणि 2 हात शिवाचे आहेत, महेशाचे आहेत. तर त्यामध्ये कमंडलू आणि जपमाळ ही अर्थात ब्रह्माची आहे, शंख आणि चक्र विष्णूचे आहेत आणि त्रिशूळ, डमरू आणि हे जे 2 हात आहेत ते शंकराचं प्रतीक आहे. तर तिथे आपल्याला एक गाय दिसते. ही गाय म्हणजे कामधेनूचं आणि पृथ्वीचं असं प्रतीक आहे. म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी ती आहे, सगळं काही देणारी आहे. आपण जर कीर्तन ऐकलं असेल तर त्यामध्ये सगळीकडे अधर्म माजला होता आणि अशा वेळेला पृथ्वी माता ही रडत रडत गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली असं वर्णन तुम्हाला आढळेल. त्यामुळे गाय हे पृथ्वीचं प्रतीक आहे असं म्हणता येईल. 4 कुत्रे आपल्याला तिथे दिसतात. ते 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्याचबरोबर औदुंबर हा वृक्ष हा दत्ताचा मानलेला आहे. कारण याचं असं आहे की दत्ततत्व हे औदुंबराच्या ठिकाणी वास करून असतं, म्हणून औदुंबराला दत्ताच्या ठिकाणी खूप महत्त्व आहे. आणि त्याच्या ठिकाणी जी झोळी आहे, काखेमध्ये त्यांनी झोळी घेतलेली आहे, ती झोळी अर्थात वैराग्याचं प्रतीक आहे. तर अशी ही दत्ताची सुंदर मूर्ती आपल्या पुढे साकारलेली आहे. धन्यवाद. आणि त्या दत्ताच्या मूर्तीपुढे आपले 2 हस्तक आणि 1 मस्तक यांच्या साह्यानं आपण नतमस्तक व्हावं आणि मनोभावे त्याला शरण जावं, एवढंच मी म्हणेन.